लोकराज्य टीव्ही न्यूज स्पेशल रिपोर्ट. महापरिनिर्वाण दिनानिमित्त तारसाच्या पावन स्मृतीस्थळावर उसळला जनसागर. हजारो भीमसैनिकांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही तारसा येथील ऐतिहासिक वैनगंगा नदीघाट परिसरात महामानवाच्या विचारांचा महासागर उसळल्याचे भावनिक दृश्य पाहायला मिळाले. प्रचंड गर्दी, शिस्तबद्ध मिरवणूक आणि जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण तारसा दुमदुमून गेला. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांच्या निर्वाणाची बातमी रेडिओवर समजताच पंचक्रोशीतील बंधू भगिनी सर्वप्रथम तारसा नदीघाटावर एकत्र जमले आणि श्रद्धांजली वाहिली होती. ही परंपरा आजही तितक्याच जोशात सुरू असून यंदा चंद्रपूर, गडचिरोलीसह तेलंगणा व आंध्र प्रदेशातून हजारो धम्म बांधवांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष आयुष्यमती रत्नमालाताई प्रकाश भडके यांनी भूषवले. सचिव रुपाली कुकुडकर, कोमल उराडे, छाया झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष आयुष्यमान आनंद काटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या कार्यक्रमाला राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार देवरावदादा भोंगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार, सेवानिवृत्त संवर्ग विकास अधिकारी शालिक माऊलीकर साहेब, माजी सैनिक रवींद्र नगरकार, सचिव राजकपूर भडके, विभाताई चांदेकर, लवकुमार शिंदे आदींची उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी बाबासाहेबांच्या स्मृतिस्तंभाला विनम्र अभिवादन करून मानवतेचा संदेश अधोरेखित केला. आपल्या प्रभावी भाषणात आमदार देवराव भोंगडे यांनी बाबासाहेबांच्या कार्यावर प्रकाश टाकत सामाजिक परिवर्तनाची गाथा मांडली. त्यानंतर आयोजित परिसंवादात प्राध्यापक डॉक्टर दिलीप चौधरी यांनी बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाचे प्रभावी विश्लेषण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संध्याकाळी झालेल्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाने वातावरण भारावून गेले होते. महाराष्ट्राचे लाडके गायक राहुल शिंदे आणि गायिका लता किरण यांच्या दमदार कव्वालीने जनसागर रोमांचित झाला. या कार्यक्रमाला अक्षरशः हजारोंनी गर्दी केली. प्रास्ताविक सचिव राजकपूर भडके यांनी केले. सुगम सूत्रसंचालन माणिकचंद उराडे आणि अनिकेत दुर्गे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुनील अलोणे सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय काटकर, होमनाथ उराडे, कांता भडके, उज्ज्वला उराडे, प्रगती काटकर, अहिल्या अलोणे, सुमन कुकुडकर, ललिता कुकुडकर आदींनी परिश्रम घेतले. तारसामधील श्रद्धांजली स्थळ आज पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या विचारांनी उजळून निघाले. ही केवळ श्रद्धांजली नव्हे तर समतेच्या, बंधुतेच्या आणि मानवतेच्या मूल्यांना दिलेला दृढ निश्चय होता.